केला तर बाबूरावजी आम्ही गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये भारत सरकारच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे की माझ्या शेतकऱ्याला पीक विमा भेटला पाहिजे। माझ्या इथं सुद्धा त्या पद्धतीने दुष्काळ झाला होता। एक वेळेस पाऊस कमी पडला म्हणून झाला आणि नंतर पाऊस जास्त पडला म्हणून आमचं तिथं नुकसान झालेलं आहे आणि यासाठीची 5 तारखा आपल्या झाल्या आता निश्चित पुढच्या तारखेपर्यंत याचा सुद्धा निकाल लागलेला आहे। सरकारमध्ये असू द्या सरकारच्या बाहेर असू द्या सामान्य लोकांचं हित जिथं आहे तिथं तुम्ही आम्ही सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज आपण महायुती सोबत बाबूरावजी कदम सारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी भेटली। सर्व खऱ्या अर्थानं आम्हाला इथं काम करत असताना तुमच्या मागच्या खासदाराकडून प्रचंड मोठा त्रास झाला। आम्ही इथे बोललो मुख्यमंत्र्यांसमोर बोललो ज्याचा संघ भेटायचं त्याचा संघ रस्त्यावर उतरून सुद्धा आमची तयारी असते। त्यांनी तिथं आमचं मॉडर्न मार्केट होणार होतं 5000 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार भेटणार होता। त्याने तिथं फक्त कंपाऊंडवर बांधून ठेवायचं काम केलेलं आहे। ज्या जमिनीमध्ये तिथं गाजरगोटा सुद्धा उगवत नाही हळदीला जमीन म्हणजे आमच्या वसमतची जी जमीन आहे ती सुपीक आहे इथले माणसं सुपीक आहेत। इथं आमच्या इथं राजकारण नावाची चीज चालत नाही। आम्ही इथं काम करत असताना उज्ज्वलाताई तांबाळे भाजपच्या जरी असल्या तरी त्यांचा मुलगा माझा मित्र आहे। आम्ही सुद्धा त्यांना आमच्या आईचा दर्जा देऊन काम करतो। विरोधामध्ये कालच आम्ही निवडणूक लढविली। आम्ही जिथं काम करत असताना गोराजी नरवाडे मागच्या 5-6 निवडणुकापासून आमच्यासोबत विरोधात असतील पण आम्ही वर्गमित्र म्हणून काम केलेलं आहे। राजकारण नावाची चीज इथं येऊ दिली नाही पण काही लोक साहेब बाहेरच्या इकडून येऊन इथं राजकारण करायचं काम करत असतात। आम्ही जिथं असो तिथं काम करत असताना आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं। महायुतीमध्ये येताना सुद्धा आम्ही हे सगळ्या गोष्टी ठामपणे सांगून सुद्धा लोकांमध्ये येत असतो। हा आपला विकासासाठीचा तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं की बाबा जिल्हा परिषद पंचायत समित्या वेगळ्या होतील विधानसभा वेगळ्या होतील। आम्ही आमच्या निवडणुकीला भीत नाहीत। आम्ही कार्यकर्त्याच्या निवडणुका स्वतःच्या निवडणुका म्हणून लढवत असतो। बाजार समितीची निवडणूक लावू द्या कोण्या कार्यकर्त्याची ग्रामपंचायतची निवडणूक लावू द्या रोडवर उतरून त्या कार्यकर्त्यासाठी काम करण्याचं काम आम्ही करत असतो। राजकारण करत असताना काही लोक आमचं तुमच्याकडे आलं म्हणून वेगवेगळ्या तुमच्याच गटातले लोक ते फेसबुकला याला काहीतरी सोडत राहतात बघतात। अशा चिल्लर सगळ्या कार्यकर्त्याला तर मी कुठंच भाव देत नाही। आमच्या या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी शेतमजूर आणि तिथल्या बहुजन समाजाच्या लोकांवर विश्वास ठेवून आम्ही काम करत असतो। आम्ही समजा जर कुठेही जरी कोण्याही पद्धतीने केलं तर हे सामान्य लोकांवरचा आमच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम करतो। कधी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणती भूमिका घेत नाही। आम्ही काम करत असताना भूमिका घेतली असेल की 25,000 लोकांच्या शेतकऱ्याला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।